येशूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. आणि मी खूप धन्यवाद करतो सर्वांसाठी की जे आजचे वचन आहे ते आपण ऐकण्यासाठी खूप इच्छुक आहात, मी विश्वास करतो. आणि आपण बघूया की आपल्या जीवनामध्ये देवाची जसं शक्ती आहे किंवा देवाची जी योजना आहे ती खूपच गरज आहे. आणि ती प्राप्त करण्यासाठी आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण आपला विश्वास जो आहे तो व्यक्त करायचा आहे. देवाच्या शक्तीला पाहण्यासाठी, देवाच्या शक्तीला अनुभव करण्यासाठी देव असं आपल्याला हे सांगत आहे की आपण आपल्या देवाचा जो विश्वास आहे तो व्यक्त करणार. तेव्हाच आपण जे परमेश्वराचे देवाचं जे सामर्थ्य आहे, देवाचं जे कार्य आहे ते आपण बघू शकतो. कारण देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही, त्याला सर्व काही साध्य आहे. कारण त्या देवाने सर्व काही निर्माण केलेले आहे, त्या देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केलेली आहे. आणि त्याच्या नावाने सर्व काही होत असते. त्याच्या नावाने आपण जेव्हा बोलतो, जेव्हा आपण विश्वास आपण व्यक्त करतो, आपण विश्वास जेव्हा आपण आपल्या विश्वासात आपण जेव्हा प्रकट करतो आणि तो देव आहे त्याच्या शक्तीद्वारे, त्याच्या बळाद्वारे तो कार्य करतो. या आपण बघूया वचन यिर्मया त्याचा 32वा अध्याय आणि 17 वचन हे सांगतं की परमेश्वर देवा, तू आकाश आणि पृथ्वी निर्माण केलीस, तुझ्या सामर्थ्याच्या बळावर आणि पसरलेल्या हातामुळे तू ते निर्माण केलेस. तुला आश्चर्यकारक वाटण्याजोगं काही नाही, तुला काही असाध्य नाही. आज वचनाद्वारे मी तुम्हाला हे उत्तेजित करू इच्छितो की देवाला काही असाध्य नाही. काही आज तुम्हाला असं काही वाटत आहे की तुमच्या जीवनाद्वारे किंवा तुमच्या जीवनासाठी काहीतरी असाध्य असं वाटत आहे का? काही वेळेस आपण आपल्या शक्तीने, आपल्या बुद्धीने आणि जशी आपली कुवत आहे त्यानुसार आपण खूप काही असे प्रयत्न करीत असतो की आपण खूप काही करू इच्छितो, परंतु कुठे ना कुठे काही ना काही कारणास्तव आपण काही वेळेस आपण असफळ असतो किंवा काही वेळेस आपल्याला यश प्राप्ती होत नसते. परंतु आज मी आपल्याला या वचनाद्वारे हे उत्तेजन देऊ इच्छितो की ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केलेली आहे आणि त्याच्या सामर्थ्याच्या बळावर आणि त्याच्या ज्या सामर्थ्याच्या हातामुळे त्याने सर्व काही निर्माण केलेले आहे आणि त्या परमेश्वर देवाला काही अशक्य नाही, काही आश्चर्यकारक नाही. कारण त्याच्या नावामध्ये, त्याच्या शक्तीने सर्व काही शक्य होत असते. आणि आज म्हणून मी या वचनाद्वारे तुम्हाला मी हे तुझं देऊ इच्छितो की जर कोणी असं आहे की ज्याला असं वाटत आहे की माझ्या जीवनात परमेश्वराचे काम बघणं किंवा माझ्या जीवनात परमेश्वर चमत्कार बघणं किंवा माझ्या जीवनात परमेश्वराचे कार्य होणं हे असाध्य आहे, मी असं तुम्हाला हे सांगू इच्छितो की त्याचं वचन सांगत आहे की त्याला काही असाध्य नाही. आपले कर्तव्य हे आहे की आपण सांगायला पाहिजे, आपण बोलायला पाहिजे, की आपण व्यक्त करायला पाहिजे की देव जो आहे तो त्याच्या शक्तीने सर्व काही करू शकतो. आणि म्हणून आज आपण आपला जो विश्वास आहे तो आपण व्यक्त करायचा आहे. आणि कसं आपण व्यक्त करायचं आहे की आपल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये जेव्हा आपण कठीण परिस्थितीतून जात असतो किंवा जेव्हा आपण त्या रोगातून त्रासून जात असतो, जेव्हा आपल्याला असं वाटत असतं की आपल्याला असाध्य आहे, आणि त्यावेळेस आपण हे बोलायचं आहे, आपला विश्वास आपण व्यक्त करायचा, आपण बोलायचं आहे की देवा, तुला सर्व काही साध्य आहे. देवा, तू सर्व काही करू शकतो, तू माझ्या परिवाराची रक्षा करू शकतो, तू मला यश प्राप्ती देऊ शकतो, तू मला सर्व ज्ञानबुद्धी समाजाने तुम्हाला भरू शकतो, तू माझा रक्षक आहे, तू माझा देव आहे, तू माझा सर्व काय आहे, तू माझा जीवनाचा स्रोत आहे. आणि नक्कीच जेव्हा आपण विश्वासाने आपण व्यक्त करू, जेव्हा आपण विश्वासाने बोलू आणि तो देव त्याच्या सामर्थ्याने, त्याच्या शक्तीने, त्या सामर्थ्य हाताद्वारे तो त्याचे आश्चर्यकारम तो आपल्या जीवनात करेल. आणि आपण बघू की त्या परमेश्वराचे, देवाचे अद्भुत जे काम आहे ते आपण आपल्या जीवनात बघू शकतो. तर आज मी तुम्हाला या हे उत्तेजित करू इच्छितो की ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केलेले आहे त्याला कोणतीही गोष्ट अशक्य नाही, त्याला सर्व काही साध्य आहे. आणि फक्त तुमचं माझं हेच काम आहे की त्याला आपण विश्वासाने आपण व्यक्त करायचं आहे की देव, तू तुझ्या शक्तीने काम करण्यास तू सुरू करणार आहे. आपण आपला विश्वास व्यक्त करा आणि देवाचे अद्भुत चमत्कार आपल्या जीवनात अनुभव करा. मी तुम्हाला
मला या वचनाद्वारे आशीर्वाद करू इच्छितो आणि हे बोलू इच्छितो की आपला विश्वास व्यक्त करा देवासमोर आणि देवाचे अद्भुत कार्य, सामर्थ्य कार्य, चमत्कार आपल्या जीवनात अद्भुत करा. मी धन्यवाद करतो आणि या वचनाद्वारे तुम्हाला सर्वांना मी आशीर्वाद देतो आणि आपला दिवस आशीर्वादाचा असो. धन्यवाद सर्वांना. आभार.